माय माऊली नमस्कार. कानबाई व रानबाई यांची माहिती अभिवाचनातनं सांगत आहे. कानबाई व रानबाई ह्या राधा चंद्रावली म्हणजेच रुक्मिणी देवी होत. खानाच्या नावाने कानबाई बसवली जाते असा अपप्रचार आहे. पण उत्सवाला 5,000 वर्षाची परंपरा आहे. कोणत्याच मुसलमान खानाच्या नावाने देवी बसवली जात नाही. जेव्हा गुरु गोरक्षनाथ खानदेशात म्हणजेच कानदेश नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी आले होते, त्यांनी बघितलं की सदर प्रांतातील सर्व लोक हे कानबाई रानबाई ह्या दोन देवीचे भक्त आहेत. जेव्हा त्यांना ह्या दोन देवीबद्दल सविस्तर माहिती कळली, त्यांनी आपण ह्या दोन्ही देवीचे बंधू असून त्यांचे भक्त आहोत असे स्वीकार केला. कानबाई रानबाई या देवीचे पूजन खानदेशातील अहिर लोक साधारणतः 4,000 वर्षापासून करत असावे असा अंदाज आहे. या अहिर कृष्णवंशी होते. गोपाळन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. राधा आणि चंद्रावली या अहिर कुळातच जन्मलेल्या असल्यामुळे ते त्यांचे पूजा करीत असत. त्यांनाच कानबाई रानबाई या नावाने संबोधली जाते. अहिराणी ही अहिराची मूळ भाषा. या भाषेचा इतिहासही 5,000 वर्षापूर्वीचा. अहिरांची अर्थात यादवांची 5,000 वर्षापूर्वीची इलावर्षी भाषा आणि सध्या बोलणारी जाणारी भाषा अहिराणी यांच्या बरेचसे साम्य आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बळसाणे गावातील बारदेवी मंदिर हे अहिरवंशी लोकांनीच स्थापित केले आहे. कुठं? साक्री तालुक्यामध्ये बळसाणे गाव. त्या बळसाणे गावात बारदेवी मंदिर. येथे रानबाई म्हणजेच राधा, चंद्रावली म्हणजेच कानबाई रानबाई यांना त्यांच्या सखींसहित पूजले जाते. हे बळसाणे गाव म्हणजे उत्तर प्रदेशातील रुज मंडळातील बरसाना राधाचं गाव म्हणजे व्रज गावाचे प्रतिरूप होय. कानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय सखी श्रीमती राधिका होय आणि रानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय राणी रुक्मिणी अर्थात वृंदावनातील चंद्रावली होय. कानबाईंना रोट म्हणजे आमना खानदेशनी दिवाळी. दिवाळी. श्रावणातल्या नागपंचमीच्या नंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई रानबाई अर्थात राधा आणि चंद्रावली हा उत्सव खानदेशात उत्साहाने साजरा होतो. याला रोट म्हणतात. यंदा आमना गावले कानबाई मायना रोट शेतच बरं का असं म्हटलं जातं. या उत्साहाच्या आधी दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी केली जाते. घरातली साफसफाई केली जाते. घरातील भांडी घासून पुसून स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट, कवर सगळे धुवून घेतले जातात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजून प्रत्येकाची 1.25 मूठ असे धान्य घेतले जाते. गहू, चण्याची डाळ घेतली जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगून मग तो चक्की धुवून पुसून ठेवतो. चक्कीवरून दळून आणले जाते. पूर्वी जात्यावर दळायची पद्धत होती. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या डाळीचाच स्वयंपाक जास्त वापर असतो. म्हणजे काय? पुरणपोळी, कटाची आमटीला कोणी सार म्हणतं, कोणी रस्सी म्हणतं. चण्याची डाळ घालून गंगाफळ, लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर जेव. साड्यांचे पडदे लावून साड्यांचं डेकोरेशन केलं जातं. कानबाईचं नारळ मुख्यतः पूर्वापार चालत आलेलं असतं किंवा परनून आणलेलं असतं. शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस हा सण साजरा करण्यात येतो. 3 दिवस कानबाई आमच्या घरी आलेली असते. तिच्या स्वागतासाठी पूर्ण गाव चकचकीत झालेलं असतं. 3 दिवसाच्या सणाला कामासाठी, शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी परत गावात येतात. या सणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय हो? माणूस किती कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोडसाठी तो गावात येतोच बरं का. एक वेळ लगीन सरायला आला नाही चालेल, दिवाळीला आला नाही चालेल, दिवाळी टाळेल, लगीन सराय टाळेल, पण कानबाई मायले पाठ कोणीच देत नाही. परदेशात असणारे सुद्धा कानबाईसाठी गावात येतात. तारीख ठरवून येतात. गावाला 3 दिवसात जत्रेचं स्वरूप आलेलं असतं. अनेक दिवसापासून भेटलेले मित्र
एकमेकांना पुन्हा भेटत असतात. यामुळे सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. कानबाईची मुख्य सेविका असते, तिला गवळणी म्हणतात. ही गवळणी म्हणजे राधाच्या मुख्य सेविकाचं प्रतीक असते. अशा प्रकारे कानबाई रानबाईची संकलन माहिती तुम्हाला सांगितली. कानबाई रानबाईचा आपण गजर करूया. बोला कानबाई माता की जय, बोला रानबाई माता की जय. कानबाईचा उदो उदो, कानबाईचा उदो उदो.